हे देखील हजर आहेत। आणखी एक मोठी बातमी येते। भाजपचे आमदार संजय कुटे हे सुरत मधल्या हॉटेलवरती पोहोचलेले आहेत। ज्या हॉटेलमध्ये सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आहेत त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठीच कदाचित भाजपचे आमदार संजय कुटे हे सुरत मधल्या त्या हॉटेलमध्ये पोहोचलेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं शिवसेनेचे दोन मोठे नेते रवी फाटक आणि मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले होते। आता तो मुख्यमंत्र्यांचा निरोप नेमका काय होता हे आपल्याला नंतर कळेलच। मात्र आता भाजपचे आमदार सुद्धा संजय कुटे हे सुरत मधल्या हॉटेलमध्ये पोहोचलेत। आमचे प्रतिनिधी कीर्तेश पटेल आपल्या सोबत आहेत। कीर्तेश, इस बारे में क्या जानकारी है? बिल्कुल, जिस तरह से महाराष्ट्र के राजकारण में विधि राज से को पाया है, लगातार एक के बाद एक नेता सूरत पहुंच रहे हैं, शिवसेना के नेता पहुंच रहे हैं। वैसे में महाराष्ट्र के जलगांव के एमएलए कहे जाने वाले संजय कुटे भी थोड़ी देर पहले ही सूरत की जो होटल में शिवसेना के सभी विधायक रुके हुए वहां पे पहुंचे हैं, अपनी प्राइवेट गाड़ी से आए हैं और ये विधायकों को मिलने का प्रयास हो रहा है। संजय कुटे पिछले लंबे समय से यहाँ आके रुके हुए थे और जिस तरह से उन्होंने अंदर होटल में बात की उसके बाद उनको एंट्री दी गई और कहा जाता है कि 5 मिनट पहले ही वो अंदर गए और जिस तरह से शिवसेना के जो विधायक उनके साथ मिलके बात करेंगे। अभी वहां पे कौन कौन आने की संभावना है, कुछ उस बारे में जानकारी मिल रही है? बिल्कुल, अभी कौन आने वाला है वो जानकारी नहीं मिली है, पर लगातार एक के बाद एक करीबन 30 से अधिक नेता पहुंचे। वैसे में संजय कुटे जिस तरह से बीजेपी के विधायक है यहाँ पे पहुंचे हैं शिवसेना के उनको मिलने के लिए, उसको लेके अब नया राजकारण शुरू हुआ है। जी, सध्याची सुरतमध्ये ज्या ठिकाणी आमदार आहेत हे सगळे आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा, त्यांना भेटण्यासाठी आता संजय कुटे जे भाजपचे आमदार ते आता पोहोचलेले आहेत याच हॉटेलमध्ये, सुरतमधल्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदार ज्या ठिकाणी आहेत तिथेच आता भाजपचे आमदार सुद्धा। आता त्यांच्यामध्ये काय खलबत होतात आणि मग एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात? आधी तर शिवसेनेचे दोन बडे नेते हे त्यांना भेटून गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा जो काही निरोप होता एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो निरोप घेऊन हे शिवसेनेचे नेते आलेले होते। मात्र त्यांच्याशी काय चर्चा झाली आहे, त्यानंतर काय विचार आहे एकनाथ शिंदे यांचा, आणि मग आता भाजपचे आमदार एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या भेटीगाठी होऊन चर्चा होऊन एकनाथ शिंदे आता कोणत्या निर्णयावरती येणार याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत, चर्चा आहेत राजकीय वर्तुळामध्ये। मात्र एकनाथ शिंदे यांच्या समोर काय पर्याय आहेत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काय करता येईल याची देखील चाचपणी केली जाईल। मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत सुरत मधल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आता वेगवेगळ्या पक्षांचे अर्थात शिवसेनेचे दोन नेते येऊन गेले, त्यानंतर आता भाजपचे आमदार देखील आलेत। त्यामुळे या सगळ्यांची चर्चा करून विचार विनिमय करून एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे नॉट रिचेबल आहेत, त्यानंतर थेट ते याच सुरत मधल्या हॉटेलमध्ये आहेत। भाजपच्या काही बड्या नेत्यांची ते भेट घेणार असं सांगितलं जात होतं, मात्र क्षणोक्षणीचे जे अपडेट येत आहेत त्यानुसार शिवसेनेचे दोन नेते त्यांची भेट घेऊन गेले आणि त्यानंतर आता संजय कुटे हे सुरत मधल्या हॉटेलमध्ये पोहोचलेत। भाजपची काही ऑफर किंवा निरोप घेऊन संजय कुटे आलेत का हे देखील पाहावं लागेल। मात्र या सगळ्या भेटीगाठी होऊन सगळे निर्णय कोणत्या निर्णयावरती एकनाथ शिंदे येतात अखेर हे पाहावं लागेल। मात्र यामध्ये दरम्यान किती काळ जाईल हे देखील आता सांगणं कठीण आहे। एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वेगवेगळे नेते येत आहेत, या सगळ्यांशी बोलून सल्लामसलत करून एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात। खरं तर पत्रकार परिषद घेणार होते एकनाथ शिंदे, मात्र तशी काही पत्रकार परिषद आली नाही, त्यामुळे त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही। त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात त्यावरून महाविकास आघाडी आणि सरकारचं भवितव्य देखील अवलंबून असणार आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्षांची देखील बैठक सुरू आहे। एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांना खासदारांना बोलावलं मुंबईमध्ये आणि त्यानुसार त्यांची भेट सुद्धा झाली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील मुंबईमध्ये येत आहेत आणि आता काँग्रेसचे नेते सुद्धा बैठक घेतील आणि जर गरज पडल्यास घटक पक्षाची सुद्धा चर्चा करू समोरासमोर बसून असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे।
गुजरातच्या सुरतमधून कीर्तेश पटेल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि क्षणोक्षणीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। कीर्तेश, आता भाजपचे नेते आलेत, काही ऑफर घेऊन आल्याचं कळतंय का? बिल्कुल, जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में पिछली रात से भूकंप आया है, 29 से ज्यादा जो विधायक है वो संपर्क नहीं हो पा रहा है। महाराष्ट्र की शिवसेना की गठबंधन की सरकार में जिस तरह से एकनाथ शिंदे नाराज होने के बाद लगातार जो विधायक उनके संपर्क में थे वो लोग सूरत की होटल में आके बीती रात से रुके हुए करीबन 29 से 30 एमएलए सूरत पहुंचने की बात सामने आई है। वैसे में जलगांव के डॉक्टर संजय करके जो एमएलए है वो पहुंचे हैं सूरत। खास करके संजय कुलटे महाराष्ट्र में बीजेपी में काफी बड़ा नाम माना जा रहा है। वो थोड़ी देर पहले ही सूरत की जिस होटल में शिवसेना के विधायक रुके हुए वहां आए, उनको मिलकर उनको समझाने का प्रयास करने वाले ऐसी बात सुनने में आई। थोड़ी देर पहले ही प्राइवेट गाड़ी में पहुंचे और होटल के अंदर उन्होंने एंट्री ली और अंदर जाने के बाद लगातार वो जिस तरह के विधायक शिवसेना के विधायक नाराज होकर यहाँ बैठे उनको उनसे बात करने पहुंचे हैं। कहीं ना कहीं बीजेपी के आला नेता यहाँ पहुंच के इनसे बात करने की बात की, तब पहले ऐसा बीजेपी के नेता है जो यहाँ पहुंचे हैं और शिवसेना के ये जो विधायक है उनको मिलकर उनसे बात करने का प्रयास शुरू किया है। जी जी, अभी ये सिलसिला ऐसे ही शुरू रहेगा? अभी कौन कौन आने वाला है या फिर आने की संभावना है, क्या जानकारी है? बिल्कुल, लगातार भाजपा के नेता यहाँ पहुंच के इनके साथ बात करने की बात की गई है, पर अभी तक सुबह से एक भी नेता यहाँ नहीं पहुंचे। वैसे में महाराष्ट्र के जलगांव के एमएलए पहले यहाँ पहुंचे हैं। शिवसेना के जो विधायक नाराज होकर यहाँ बैठे उनसे बात करने पहुंचे हैं। 2 बजे के बाद खुद एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फ्रेंस की बात की जा रही थी, लेकिन इस मामले में अभी तक कोई पुष्टि नहीं हुई है और मुंबई महाराष्ट्र से निकले हुए 9 विधायक अभी तक ये होटल पे पहुंचे नहीं है। मतलब लगातार एक के बाद एक सस्पेंस सामने आ रहा है। थोड़ी ही देर में एकनाथ शिंदे बाहर आके कोई निवेदन देते हैं, कोई जानकारी देते हैं, उसके बाद ही पूरा मामला क्लियर होगा। नहीं तो अभी जिस तरह से महाराष्ट्र के राजकारण में जिस तरह से भूकंप आया है, भूकंप अभी भी यथावत देखने को मिल रहा है। जी जी कीर्तेश, और 12 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले थे एकनाथ शिंदे, उसका क्या हुआ? बिल्कुल, जिस तरह से सूत्रों से जानकारी मिली थी 12 बजे की बात आई, फिर 1 बजे की बात आई, फिर 2 बजे की बात आई कि 2 बजे के बाद एकनाथ शिंदे मीडिया को संबोधित करेंगे और उनकी नाराजगी और वो शिवसेना छोड़ के कहाँ जुड़ने वाले हैं। मगर अब जो बात सामने आ रही है कि शिवसेना की जो सरकार थी उसमें शिवसेना ही नहीं पण गठबंधन में आई हुई एनसीपी और कांग्रेस के विधायक भी नाराज नाखुश थे और वो भी यहाँ पहुंचने की बात सामने आई है। एकनाथ शिंदे बाहर के इस मामले में कुछ बोलेंगे तभी पता चलेगा कि नाराजगी का कारण क्या है और अब ये लोग क्या चाहते हैं। शिवसेना की सरकार गिराना चाहते हैं या बीजेपी की सरकार को महाराष्ट्र में बिठाना चाहते हैं। पूरे मामले को एकनाथ शिंदे बाहर आके बोलेंगे तभी पता चलेगा। लेकिन फिलहाल अभी भी ये पूरे राजकारण पे एक सवाल खड़ा हुआ है, सस्पेंस बना हुआ है। जी जी कीर्तेश, अभी कितनी देर वो बीजेपी के विधायक संजय कुटे अंदर होटल में है? जी कीर्तेश, कीर्तेश पटेल आमचे प्रतिनिधी सुरतमध्ये आहेत आणि तेच या लिमेरिडियन हॉटेलच्या आसपास आहेत, सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून। एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर त्यांचे समर्थक आमदार यांची भेट घेण्यासाठी नेमकं या हॉटेलमध्ये कोण कोण येतंय, कोण जातंय यावरती आपलं लक्ष आहेच। आधी शिवसेनेचे 2 नेते येऊन गेले, रवी फाटक आणि मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते। त्यानंतर आता भाजपचे आमदार संजय कुटे हे देखील आलेले आहेत आणि आता बऱ्याच वेळापासून तेच या हॉटेलमध्ये आहेत, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतायत। त्यानंतर एकनाथ शिंदे जोपर्यंत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत कोणत्याही गोष्टी स्पष्टपणे कळणार नाहीत, त्यांची पुढची भूमिका काय। मात्र ही भूमिका स्पष्ट करण्याच्या आधी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी ते घेतील, विचार विनिमय करूनच मग आपला ते निर्णय जाहीर करतील कदाचित। मात्र या सगळ्या प्रक्रियेला नेमका किती काळ जाईल हे आत्ता सांगणं कठीण आहे।
मात्र वेळोवेळचे अपडेट आपण सुरत असेल किंवा दिल्ली किंवा मुंबईमध्ये काय घडामोडी घडतायत याचे बारीक सारीक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील. कारण एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे नेते येत आहेत. शिवसेनेचे नेते येऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील, कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांचा गट जर शिवसेनेतून बाहेर पडला तर ते शिवसेनेला किंवा मग महाविकास आघाडीला सुद्धा परवडणार नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या परीने प्रयत्न तर करेलच, दुसरीकडे भाजपचे नेते सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सुरतमधल्या या ल मेरिडियन हॉटेलमध्ये. तर महाविकास आघाडी